हाय फ्रेंड्स, मी सम्यक आज पुन्हा एकदा एक नवीन ब्लॉग घेऊन आलो मित्रांनो. आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत मागच्या आठवड्यात मुंबईमध्ये नाही तर संपूर्ण भारतामध्ये गाजलेला मुंबईतल्या स्कॅम बद्दल मित्रांनो दादरमध्ये शिवाजी मंदिरच्या समोरच्या गल्लीमध्ये एक आलिशान शोरूम होतं. एक रशियन कंपनीने ज्वेलरी शॉप काढलं होतं मित्रांनो वर्षभरापूर्वीच. आणि त्या ठिकाणी असं सांगण्यात येत होतं की आपण ज्वेलरी खरेदी करा आणि पैसे डबल मिळतात मित्रांनो. आणि मित्रांनो तिथे जाणारे जी लोक होती ना ती तिथल्या ॲम्बिशन्सला भुलायची. म्हणजे तुम्हाला माहिती आहे 4,000 स्क्वेअर फूटचं ऑफिस आहे मित्रांनो, इतका आलिशान. तिथं ब्लेझर घातलेले प्रत्येक सेल्समन असायचे. आणि तिथे ज्या पद्धतीने ज्या मीटिंग्स घेतल्या जायच्या ना तर लोक हिप्नोटाईज झाल्यासारखे तिथे पैसे इन्व्हेस्ट करायचे अगदी. आणि तिथे जे इन्व्हेस्ट करणारे जी लोक होती ना ती सामान्य लोकच होती मित्रांनो दादरमधले असणारे जे भाजी विक्रेते आहेत ना, जवळ तुम्हाला माहिती आहे भाजी मार्केट आहे, तर भाजी विक्रेते आहे, मध्यमवर्गीय ह्या लोकांनी झटपट इन्व्हेस्ट केली. कारण आपल्याला माहिती आहे की जे श्रीमंत लोक आहेत ना हे लवकर इन्व्हेस्ट करत नाही मित्रांनो. तर मित्रांनो आपण इन्व्हेस्ट करताना विचार केला पाहिजे. मित्रांनो मी तुम्हाला एक सांगतो की लहानपणापासून मी अशा कंपन्या बघत आलो मित्रांनो. मी लहान असताना स्वदेशी नावाची कंपनी होती, त्याच्यानंतर पॅन कार्ड क्लब लिमिटेड, तुम्हाला मित्रांनो चिट्रस कंपनीचं माहिती आहे, पूर्वी त्याचं नाव ट्रिंकल होतं. अशा बऱ्याच कंपनी RCM RPM अशा बऱ्याच ज्या मल्टीलेवल मार्केटिंग LML बोलतात ना त्यांना, त्या ज्या कंपन्या आहेत ना तर लहानपणापासून बऱ्याच बघितल्या. कारण मुळात मित्रांनो मी कोकणी माणूस आहे आणि कोकणी माणूस हा भावकीशी निगडीत असल्यामुळे तर ह्यांना इतक्या सहज म्हणजे हा जो बिझनेस आहे ना हा कोकणी लोकांमध्ये खूप फोफावला आहे. अगदी गावोगावीपर्यंत ह्या सगळ्या कंपन्या आहेत ना फोफावतात. आणि ह्याच्यामध्ये काय असतं तुम्ही विचार करायला पाहिजे की ज्या इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्याच्या जे काय बोलतात दर महिन्याला पैसे मिळणार होते. तुम्ही जर टोरेन्स कंपनीचं काय होतं की तुम्ही जर 50,000ची ज्वेलरी घेतली तर पर वीकला किंवा पर मंथला तुम्हाला सुरुवातीला 5% मिळत होते. आणि मित्रांनो लास्ट मंथला म्हणजे त्यांनी डिसेंबरमध्ये ना 11%ची स्कीम काढली. आणि लोकांनी आपले म्हणजे 5,000पासून ते लाखो रुपयापर्यंत इथे इन्व्हेस्ट केले. आणि मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 5 जानेवारीच्या रात्रोरात हे शोरूम आहे ना हे बंद झालं. आणि मुंबईतल्या सोमवारी सकाळी त्या दुकानाच्या बाहेर इतकी मोठी गर्दी होती ना, ज्या लोकांनी इन्व्हेस्ट केलेले ना त्यांच्या पायाखालची जमीन हादरली मित्रांनो आयुष्यभर मेहनत केलेली जी जमापुंजी आहे ना ही त्यांची म्हणजे हडप झाली. एक प्रकारे रातोरात हे लोक लुटून पळाले. तर मित्रांनो विचार करा, इन्व्हेस्ट करताना खूप काय विचार करायचा की ही जी इकॉनॉमी आहे ना ही टॅलीवर चालते मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला असा विचार करायला पाहिजे की या देशामध्ये जर 10 रुपये आले, आपण 10 रुपये जर मार्केटमध्ये काढले तर 10 रुपयाचा हिशोब झाला पाहिजे. तर आज आपण जर 50,000 रुपये इन्व्हेस्ट करतोय आणि हे जर आपल्याला 50 ते 1 लाख किंवा 1 लाखापेक्षा 2 लाख जर देत असतील तर ते पैसे कुठून आणणार? तर हे लोकांचेच पैसे असतात. म्हणजे थोडक्यात काय होतं, सुरुवातीला हे पैसे मिळतात पण जो शेवटचा माणूस असतो त्याला कुठून पैसे मिळणार? कारण टॅली होणारच नाहीये. इकॉनॉमी ही नेहमी टॅलीवरच जाते. आपण विचार करू शकता मित्रांनो. आणि प्रत्येक वेळी इन्व्हेस्टमेंट करताना हाच विचार करायला पाहिजे की बोलतात ना की हे पैसे आणणार कुठून. पण लोक तसा विचार करत नाही. लोकांच्या डोळ्यावर झापड येते, झटपट श्रीमंत होण्यासाठी हे अशा भूलथापांना बळी पडतात आणि मग असा स्कॅम त्यांच्यावर होऊन जातो मित्रांनो. तर मित्रांनो प्रत्येक वेळी इन्व्हेस्टमेंट करताना खालून वरतून विचार करा. आणि शक्यतो जे लोक दुप्पट देणारे आहेत किंवा जे एक्स्ट्रा पैसे देणारे आहेत यांच्यापासून थोडं लांबच राहावा. कारण की असं कधीच होऊ शकत नाही की जी इकॉनॉमी आहे ना ही 10 ते 20 रुपये लगेच बनत नाहीत. कोणतीही कंपनी इन्व्हेस्टमेंटच्या वरती त्याचं प्रॉफिट नसतं, इन्व्हेस्टमेंटच्या खालीच त्याचं प्रॉफिट असतं. त्यामुळे आपण जर 10 रुपये टाकले तर आपल्याला फार फार तर 20 रुपये मिळू शकतात. 20च्या वरती कधीच मिळू शकत नाही. आणि ते पण 20 होण्यासाठी तर त्याला 5 वर्ष 10 वर्ष लागतात मित्रांनो दुप्पट होण्यासाठी. आणि तोपर्यंत त्या मार्केट व्हॅल्यू त्या पैशाची तेवढीच असते. हे आपण समजून घेतलं पाहिजे मित्रांनो. खूप इन्व्हेस्टमेंट करताना खूप अभ्यास करून इन्व्हेस्ट करा, फसू नका. मार्केट आतापर्यंत बऱ्याच जणांबरोबर स्कॅम झाले, पण कोणती नवी कंपनी येणारी जी आपल्याला सांगत असते की ही कंपनी तशी नाहीये, ही कंपनी तशी नाही, आणि माणूस पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास ठेवतो. तर मित्रांनो आपल्या सगळ्यांना सांगणं हेच आहे की कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करताना त्यांची पूर्ण छाननी करणं गरजेचं आहे. खालून वरतून अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि कोणीही झटपट दुप्पट पैसे देऊ शकत नाही. हा इकॉनॉमीचा रूल आहे. कुठेच पैसा डबल होऊ शकत नाही लवकर, त्याला वेळ जातो. आणि जेव्हा वेळ झाला आणि तेव्हा दुप्पट झाले तरी त्याची मार्केट व्हॅल्यू तेवढीच असते. समजा 3 वर्षापूर्वी तुम्ही जर 10 रुपये टाकले असतील आणि जर 3 वर्षानंतर ते 20 रुपये झाले असेल ना तर 3 वर्षानंतर ते 20 रुपये 10 रुपयाच्या लेवलने असणार. हे मित्रांनो समजून घ्या. पुन्हा असा कुठल्या स्कॅमला बळी पडू नका. मेहनत करा. त्यापेक्षा जो वेळ आपण तिथे देतो ना तो वेळ जर आपण मेहनत करून केली ना ठीक आहे, दुप्पट नाही होणार पण 5% तरी नक्कीच वाढतील मित्रांनो. थँक्यू.